तर ईडीची नोटीस आल्यावर त्यांचे दैवत बदलले। अजित पवारांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी हा टोला लगावलेला आहे। तर नमस्कार करणं सोडलं म्हणजे दैवत मानत नव्हते असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलंय। अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललं आहे आणि जेव्हा 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल, त्यांनी परत दैवत बदललेलं असेल। हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात, फिरत असतात। दैवत जे असतं ते कधी बदलत नसतं। आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहोत आणि कित्येक वेळेस दैवताला आपण नवस करत असतो। देव पावतोच अशातला काही भाग नाही, पण देव पावला नाही म्हणून आपण दैवताला नमस्कार करणं सोडत नसतो। आणि नमस्कार करणं सोडलं याचा अर्थ आपण दैवत मनापासून मानत नव्हतो, असा तेवढा या विषयाचा अर्थ होतो असं मला वाटतं।